पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संकुलात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक केतनभाई शहा होते। यावेळी बोलताना उपमहापौर देवकर म्हणाल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे वंचित, उपेक्षित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली। कमवा व शिका या तत्वामुळे स्वावलंबी पिढी निर्माण झाली असून कर्मवीरांच्या आदर्श विचारांमुळे राज्यातील जनतेच्या प्रगतीला दिशा मिळाली असे त्यांनी सांगितले। आज येथे उपस्थित असलेले आमचे नगरसेवक आमचे बिजू दादा असतील, आपले समाधान दादा असतील, आमचे मायकल दादा असतील, आमच्या नगरसेविका मंदाकिनी ताई असतील आणि आपल्या या इथले अध्यक्ष असतील, त्यांना प्रथम माझा नमस्कार। आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी जयंती यानिमित्त सर्वांना पुण्यतिथी यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। ज्यांनी दलित समाजातील अत्यंत झोपडीपर्यंत अशा जाऊन त्यांनी जे शिक्षणाचं मोलाचं कार्य केलेलं आहे, अशा या समाजसेवकाला माझे कोटी कोटी प्रणाम देते। आणि तुम्ही इथं बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते। एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेवक बिजू अण्णा प्रधाने, समाधान आवळे आणि मंदाकिनी तोडकरी यांनीही कर्मवीरांच्या कार्याचा गौरव केला। आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी देवकर, माझे सहकारी बिजू अण्णा प्रधाने, मंदाकिनी तोडकर, केतनभाई आणि सर्व मायकल आपले नगरसेवक आणि सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि सर्व मंडळींनी या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि एक शाळेची आठवण म्हणून मी सांगतो की मी ते शाळेमध्ये 6वी ते 10वीपर्यंत मी त्या शाळेमध्ये शिकलो आणि मला खूप असं मन भरून आलं की अशा ठिकाणी मी एक विद्यार्थी होतो आणि या ठिकाणी मी आज प्रमुख म्हणून येतो की फार मोठी म्हणजे एक मला असं सुचत नाही शब्द की अभिमानाची गोष्ट आहे। ती शाळा शिकत असताना तुम्हाला सांगतो की शाळा 1995ला फार गरीब शाळा होती। काही मुलांना पुस्तकं नसायचे, गणवेश नसायचे, तर माझे वडील पोलीस होते, तर 4 ते 5 मुलांना मी एक्स्ट्रा वह्या नाही आणि मला 2 गणवेश माझे वडील शिवायचे। आणि काही मुलांना इकडल्या तरी संतोष बाबरे नावाचा एक मुलगा आहे, तो प्राध्यापक झाला, त्याला पुस्तक वह्या नसायचे, त्याला शाळेला पुस्तक वह्या नसायच्या, त्याला गणवेशही नसायचा, तो प्राध्यापक झाला। म्हणजे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर म्हणजे बागल सर होते, शिक्षक मला इंग्लिश शिकवायचे, पेराने मॅडम होत्या, चव्हाण मॅडम होत्या, पण शिक्षकसुद्धा आहे ना मुलांना स्वतःच्या पगारातून काय पुस्तक म्हणजे एवढी परिस्थिती नाजूक होती आणि त्या परिस्थितीतून आम्ही शिकलो आणि आज मी दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून असतो। हे भाग्य आहे, म्हणजे कष्ट केलं, प्रामाणिक शिकलो म्हणून मोठा झालो। मुलगीसुद्धा माझी इंग्लिश मिडियममधनं BSc झाली रयत शिक्षण संस्थेतला, ही अभिमानाची बात म्हणून आपल्याला सांगू इच्छितो। ठीक आहे। या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ जयंती 67वी पुण्यतिथी आज या ठिकाणी आपण साजरी करतोय। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय माझ्या मोठी भगिनी आदरणीय ज्ञानेश्वरताई, आपल्या सोलापूर शहराचे उपमहापौर आदरणीय, त्याचबरोबर आपल्या शाळेचे आदरणीय केतनभाई असतील, माधुरीताई, त्याचबरोबर माझे सहकारी आदरणीय आमचे मोठे बंधू बिजू अण्णा प्रधाने असतील, समाधानजी आवळे असतील, दुसरे आमचे बंधू मायकल साहेब असतील, तर तसेच ह्या शिक्षण संस्थेचे आदरणीय ह्या ठिकाणी शिक्षक असलेले सर्व शिक्षक असतील, ह्या शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि उपस्थित असलेले सर्वच बंधू, आज खरोखरच खूप असा अभिमान वाटतो। कारण रयत शिक्षण संस्था ज्यांनी सुरू केली आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आज आपण ह्या ठिकाणी उभारलेलं आहे। कारण ज्यावेळेस थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी ज्यावेळेस 1919 साली ही संस्था स्थापन केली, त्यावेळेसपासून आज आपण शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करण्याची हिंमत आपण सगळेजण महिला असतील, पुरुष दाखवतोय। आज त्याला खरोखरच त्यांनी संस्था निर्माण केली आणि इथे तर अनेक विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थी असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, त्या रयत शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी येणं आणि लढणं ह्या संधीच्या माध्यमातून त्याने खरोखरच तुम्ही शिका, शिक्षण घेत काम करत शिक्षण करा, ह्या गोष्टीतून त्यांनी संधी दिली आणि विद्यार्थी त्यांच्या शाळेतून घडत गेले। जसे आता आमचे भाऊ समाधानजी आवळे सांगितले की बाबा ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलं शिक्षण घेतले आणि चांगल्या पदावरती आज कार्य करतात।
खरोखर त्यांचा मूळ पाया त्यांनी रचला आणि आज आपण सगळेजण आपलं भाग्य आज आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आम्हालाही काय तर त्यांच्या माध्यमातून आदर्श घेण्याचं या ठिकाणी मिळालं. तर सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानते. बोलवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरीताई, त्याचबरोबर माझे सहकारी समाधानजी आवळे, मंदाकिनीताई तोडकरी, ज्ञानेश्वरीजी मॅकल, केतनबाई, माधुरीताई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शिक्षक वर्ग. आज आपण एवढी मोठी संस्था या भागामध्ये आपल्या सोलापूर शहरात आहे आणि आमचं भाग्य समजतो की ते आमच्या प्रभागामध्ये ही आपली संस्था आहे. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी तळागाळातील वंचित शोषित घटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा घेऊन गेले, अशा भाऊरावांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे. त्यांच्या चरणी आज आम्ही कोटी कोटी नमन करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी अध्यक्ष भाषणात केतनभाई शहा यांनी रयत शिक्षण संस्था ही देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असल्याचे सांगितले. संस्थेच्या 762 शाखांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमासारखे आधुनिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण इथे अभिवादन करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. मला आनंद होतोय की प्रभागातील नगरसेवक, आज महानगरपालिकेचे उपमहापौर मॅडम, तसेच सर्व शिक्षकगण, सर्व माजी विद्यार्थी, माजी प्राचार्य इथे उपस्थित आहेत. प्रामुख्याने बिज्जू अण्णा प्रधाने, माजी विद्यार्थी, समाधान आवळे नगरसेवक, सौ मंदाकिनी तोडकरी, त्याच्यानंतर मायकल सर जे नगरसेवक आहेत. या तुम्हाला आश्चर्य वाटेल, 102 पैकी 87 नगरसेवक यांच्या पार्टीचे निवडून आले. एक आनंदाची गोष्ट आहे आणि ते सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहतात, हे त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. आणि प्रत्येक वेळेला काय काम आहे सांगा एवढंच फक्त सांगतात, म्हणजे ते काम करून सांगतात की काम झालंय म्हणून. ही आनंदाची गोष्ट आहे. एक नगरसेवक तर आमचे माजी विद्यार्थी आहेत. तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की कर्मवीर भाऊराव पाटील हे सोलापूरचे जावई होते. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या पाटील उद्योग समूहाचे आदरणीय कलगोंडा पाटील यांच्या सख्ख्या बहिणी होत्या. आणि त्यांनी कंबा आणि शिका ह्याच्यासाठी जी शाळा सुरू केली साताऱ्याला, तिथे हॉस्टेलमध्ये अन्न कमी पडत होतं. त्यावेळेला त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून पोरांना खाऊ घातलं व शिक्षण दिलं. या संस्थेमध्ये साधारणपणे 467 शाळा, जिथे सरकार पोचू शकत नव्हतं तिथं कर्मवीर अण्णा खेडोपाडी पोचले आणि खेडोपाड्याच्या मुलांना, दलित, दुबळे, गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयास केला. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या ह्या संस्थेमध्ये जवळजवळ 11,700 शिक्षक आहेत व 4,50,000 विद्यार्थी आमच्या संस्थेत काम करतात, शिकतात. आज आमचे सातारा येथे मीटिंग चालू आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि ते तिथं मीटिंग घेतात आणि तिथं राजकारण न आणता संपूर्ण शिक्षणाचा प्रभाव दीन दुबळ्या गणित दलित मुलांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, ही सम्राट चौकातली फार मोठी शाळा, फार जुनी शाळा, रावजी सकाराम कॉमर्स हायस्कूल, तिथे साधारणपणे 550 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 90% विद्यार्थी आमचे बहुजन समाजाचे आहेत. याचा आम्हाला गर्व आहे, कारण की बहुजन समाजाला शिक्षण मिळणं हा उद्देश आदरणीय कर्मवीर भाऊरावांचा होता. तो आम्ही सफल करण्याचा प्रयत्न करत आहोत. असेच आमच्यावर सर्वांना प्रेम राहू द्या, शाळेकडे सर्वांचं लक्ष राहू द्या, एवढं बोलतो आणि उपस्थितांचे पुनश्च स्वागत करतो. धन्यवाद. कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, प्राध्यापक अमर देशमुख, नितीन आणवेकर, वसंत नागणे, ॲडव्होकेट राजन दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.